पाय बघितले आम्हाला पैर देत नव्हतं कोण. पैरा झाल्यावर खाली जुपाय नेल्यावर जोट्यातनं काढायला लागली बैल तिथं. मग बैलाने पण असं ही नाही केलं, माघारी बघितलं नाही. मंडळी जय जवान जय किसान. गेले सलग 2 मैदानामध्ये आपण बैल बघतोय, परंतु बैल जबरदस्त असा पळतोय पण चर्चेत नाही. पाठीमाग पुरंदावड्याचं 2 दिवसा पाठीमाग मैदान झालं, त्याही मैदानात पालवे साहेबांचा नंद्या आणि याचं नाव पाखरे ना, पाखऱ्या दहेगावकरांचा दहेगाव म्हणजे इथं पण दहेगाव आहे, परंतु माळशिरस तालुक्यातलं दहेगाव आणि पाखऱ्या आजच्या मैदानात सुद्धा बालमा बरोबर पळाला. कसा पळाला काय पळाला आपण सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून बघितलेलं आहे. एक जबरदस्त आणि परत बैलानं सिद्ध करून दाखवलं, जात नाही गोत नाही. तुम्ही बैलाचं बेंबट बघा, पुळी बघा, सगळ्या म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या बकासूरनं कसं नाव केलेलं आहे तसं बैलाला जात गोत कसलीच नाही, तरी पण आज मालकासाठी बैल पळतोय. आपण थोडस मालकांचा काय आनंद आहे तो जाणून घेणार आहोत. मंडळी बघा, आजच्या साहेब केसरी मैदानातील 2 नंबरचा मानकरी पाखऱ्या आणि त्यांचे मालक आपल्या बरोबर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय आजचा आनंद आहे किंवा बैलाविषयी काय सांगचाल? बैल थोडस बैलाचं थोडस पहिल्यापासून सांगा की कुठनं घेतलेला किंवा कसं. करमाळ्यातून घेतला होता, करमाळा जिल्हा सोलापूर घेतला. लहान असताना 7 ते 8 महिन्याचं होतं वासरू. हाऊस म्हणून घेतलं होतं. पहिला एक बैल पळत होता आणि त्याच्यानंतर मग बंदीत नव्हता, मग आता घेतलाय रेषे चालू झाल्यानंतर घेतला. आणि त्याने आदत मध्ये म्हणजे 15-16 गुलाल केलं. म्हणजे मोठ्या मैदानात ओपनच्या पण हिंद केसरी 61 फाट्या माळशिरस त्या फायनल राहिला होता हिंद केसरीला. आणि तिथून तेवढं मैदान शेवट झालं. तिथून जे आजार पडला ते 1 वर्ष आजारीच होता. आता आजारपणात उठल्यापासून ह्या सीझनला आजचा 14वा गुलाल आहे त्याचा. 14 सलग 14 गुलाल. एखादं म्हणजे एखादा मैदान मार खाल्ला असेल, नाही तर सलग गुलाल आहे. तसं क्वार्टर फायनल राहिला होता. आणि आता पुरंदावड्याच्या मैदानात सुद्धा गाडी जबरदस्त 2 नंबर केला. लखनने 1 नंबर आणि तुम्ही 2 नंबर केला. 8 झालं. आजचा काय आनंद, आज बालमा बरोबर पळालाय. बालमा संघ पळायचं 1 वर्षापूर्वी नियोजन होतं. ते आजारपणात गेल्यामुळे ते पळू शकलं नव्हतं. ते आज योगायोग आला. बरोबर. आणि आजचा मैदान झाल्यावर काय आनंद आहे? मोठं मैदान होती, मोठ्या मोठ्या गाड्या आज घरी गेले तशा. मोठं मैदान होतं आणि मोठा म्हणजे कसा आनंद आहे त्याचा. आनंद झालाय. दादा आज आता इतक्या दिवस तुम्ही सांगितलं त्यांनी की आजारपणात वगैरे काय केला, काय बैलासाठी सांगताल किंवा बैलाबद्दल काय बोलचाल 2 शब्द? बैलासाठी बोलायला एवढं कमीच आहे. बैलाचा लय संघर्ष करून आम्ही बैल हे केला. आजारपणात भरपूर दिवस 1 वर्ष काढलं. बैल काय झालेलं? लंपी झालता बैलाला लंपी झाल्यानंतर पायाला झालता. बैल लंपीतनं काढल्यानंतर पळायला लागला. पाय बघितले आम्हाला पैर देत नव्हतं कोण. पैरा झाल्यावर खाली जुपाय नेल्यावर जोट्यातनं काढायला लागली बैल तिथं. मग बैलाने पण असं ही नाही केलं, माघारी बघितलं नाही. पाय जरी मोठा सूज होती तरी बैल पळायला, जखम होती तरी. मग डॉक्टरनं सांगितलेलं बैल पळवा तुम्ही, त्याशिवाय बैलाच्या पाय वसारणार नाही, जखम बरी होणार नाही. मग तिथून पळायला लागला बैल. कव्हर झाले नंतर नावात यायला लागला, राहायला लागला बैल. नंतर जिथं जाईल तिथं राहायला लागला. आणि आजचा काय आनंद आहे? आता ही 2 मैदान सलग. आता काय आजचा आनंद म्हणजे भरपूर आनंद आहे. भरपूर म्हणजे काय आनंद झाला. आणि आता मग आजारपणात पायऱ्याचं सुद्धा भरपूर अडचण आली. लय अडचण, लय जणांना फोन केलं, लय फोन करायचो. कोण असं देतच नव्हता बैल. द्या एवढी वायदी, द्या तेवढी वायदी दिली तरी बैल आम्हाला पुरला नाही. गटालाच पुरत नव्हती. आणि आता भरपूर फोन यायला लागला. आता लयच येतात फोन. पण आता आमचं संजय मधने आम्ही नियोजन करतो. आणि आपली गाडी कोण आणता असं काय नाही? संजय मधने. आणि मित्रांनो बघा, बैल थोडासा व्हिडिओच्या माध्यमातून एकदम साधा बैल आहे. आणि आपण म्हटलं जातं की सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, पण तुम्ही बघितलं असेल सगळ्या गोष्टी, त्याची गळवण बघा, सगळ्या गोष्टी बघा. एकदम साधा बैल आहे. आणि आता काय दाताला काय चौसा झालाय का? आजारपणात दुसरा झाला, चौसा झाला. डायरेक्ट चौसाच झाला, आजारी पडला. आदत मधनं डायरेक्ट चौशात आला मैदानात. मग दुसऱ्या मैदान खेळता झाले. आता पुढचं मैदान कुठलं खेळणार? 16चं. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. आणि आता पायऱ्या करताना बी तुम्हाला वाटतोय ना हे बैल पळतोय, अशा बैला बरोबरच करा. आम्ही म्हणजे बैल आपल्याला जसा पाहिजे तसाच आम्ही पायरा करतो. जे बैल आम्हाला वाटेल की बाबा हे बैल आपल्याला पळेल
त्याच्या हिशोबाने करतो आम्ही पायरा. रान बघूनच पायरा करतो, म्हणजे हे बघून मैदान बघून पायरा त्या पद्धतीने कसा बैल पळेल. त्या पद्धतीचाच पायरा होता आपल्या कुठल्या मैदानात आज तुम्हाला 1 नंबरची अपेक्षा होती काय? होती. 1 नंबरची होती, हा. पण खाली सुट्टीला थोडे ही झाली, हा, हा. त्यामुळं हे झालं. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी. आणि परत एक सर्वसामान्य घरचा बैल चांगला उजेडाला आला, जसा राजा गर्णिकीचा आला किंवा असे अनेक गोरगरीब येऊन, तसंच एक चांगल्या दावणीला बैल उजेडात आलेला आम्हाला सुद्धा समाधान वाटतं. नक्कीच धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू.